नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी. अशी चमचमीत रस्सेदार भोगीची भाजी आणि सोबत तीळ लावलेली टम्म फुगलेली अशी बाजरीची भाकरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी केली जाते. आणि ह्या भाजीला कोणी लेकरूवारी, कोणी खेंगाट असं म्हणतं. आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी मस्त बनवून तयार होते. चवीला तर मला इतकी अप्रतिम चवीची लागते. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज वैष्णव रेसिपी चॅनेलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला एक क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी घेतलेली आहे पालकाची भाजी. ही आहे ना माझ्या कुंडीमधली आहे पालकाची भाजी. ही ते मी देठ जे असतात ना पालकाचे ते तोडून घेते. फ्रेश अशी माझी कुंडीतली लावलेली भाजी आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही, अगदी फ्रेश मस्त कवळे पानं आहेत. मी कुंडीतून आणले, वरती गच्चीवरती होते, तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता अगदी आपली कुंडीतली फ्रेश अशी पानांची आपण मस्त भाजी बनवणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी लाल चुटुकदार गाजर कट करून घेतलेला आहे. इथे मी मटर घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि अर्धी वाटी हरभरे घेतलेले आहेत, ओले हरभरे, आणि थोडीशी मेथी चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी. इथे मी थोडासा पालक कुंडीतला बारीक चिरून घेतलेला आहे. घेवड्याची शेंग अर्धी वाटी आणि पेरू घेतलेला आहे, थोडासा पेरू चिरून घेतलेला आहे. इथे मी सर्व भोगीच्या भाजीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये ना बोर आणि ऊस आणि गव्हाच्या ओंब्या असतात ना ते घेतात, पण मी इथे घेतले नाहीत कारण ओंब्या असतात ना ते मिळाले नाहीत. तुमच्याकडे असं तर तुम्ही घेऊ शकता. ते वांग बटाटा मी इथे साल काढून कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे काळ पडू नये याच्याकरता. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये. भोगीच्या भाजीचे वाटण करण्यासाठी इथे मी 2 चमचे तीळ, 2 चमचे शेंगदाणे कच्चे आणि 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये सुरुवातीला आहेत ना शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आहे ना मीडियम करून आपल्याला चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिट मी याला छान भाजून घेतल्यानंतर तीळ टाकायचे 2 चमचे आणि सर्व खोबरं आणि आपण लसूण घेतलेला होता ना लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 ते सर्व टाकायचे आहेत आणि याला साधारण 2 ते 3 मिनिट याला छान भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याला वेळ लागतो त्याच्याकरता सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि तीळ आणि खोबऱ्याला काही वेळ लागत नाही भाजायला, पटकन कलर बदलतो तिळाचा आणि खोबऱ्याचा, त्याच्याकरता नंतर टाकायचे ते. आता इथे भाजून देखील झाले आहेत 2 ते 3 मिनिटांत. आता थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे. आता काय करायचं, मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि पॅनमधले ते तीळ, शेंगदाणे आणि लसूण आहे ना ते एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी आपल्याला आणि थोडंसं, आणि आपल्याला मिक्सरचं झाकण लावून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता मोठी कढई घेतलेली आहे स्टीलची, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी इतकं तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे, हिंग टाकायचं आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती ना ती शेंगदाणे, खोबरं आणि लसूण ते पेस्ट करून घेतलेली याला छान परतून घ्यायचं आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत या पेस्टला छान परतून घेणार आहोत. आता छान परतून घेतात, तेल देखील सुटलेलं. आता आपण टाकायचे 2 चमचे कश्मीरी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. तर तुम्हाला कमी तिखट भाजी असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता अर्धा चमचा आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे आणि हळद पावडर अर्धा चमचा टाकायचे आणि याला परतून घ्यायचे आहे. या मसाल्याला आणि या वाटणाला 1 ते 2 मिनिट तेल सुटेपर्यंत या वाटणाला मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिट छान परतून देखील घेतलेलं बघू शकताय. ते देखील छान सुटलेलं आहे. आता काय करायचं, आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या ना स्वच्छ धुवून चिरून, आता आपल्याला या पॅनमध्ये सर्व भाज्या काढायच्या आहेत. इथे मी सर्व भाज्या देखील काढून घेतलेल्या आहेत या कढईमध्ये आणि थोडीशी मेथी कट करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी भाजीचं एखादी भाजी तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्याकडे जेवढ्या भाज्या आहेत ना मी तेवढ्या ॲड केलेल्या आहेत. मला ऊस मिळालेला नाही आहे त्यामुळे ऊस देखील घातलेला नाही आहे.
आणि तुम्ही गव्हाच्या ओंब्या आहेत ना त्यासुद्धा देखील मिळाले ना त्या देखील घालू शकता आणि बोर देखील. आता काय करायचं, आपल्याला परतून घ्यायचे छान. याला 1 ते 2 मिनिट या मसाल्यासोबत याला परतून घ्यायचं आहे. या भाजींना मी याला परतून देखील घेतलेलं आहे छान 1 ते 2 मिनिट. आता काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला या भाजीमध्ये, म्हणजे छान आपल्या भाज्या आहेत ना त्या वाफरल्या जातील मीठ टाकल्यामुळे. त्यासाठी आपल्याला मीठ टाकल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिट याला झाकण ठेवणार आहोत आपण. आता 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान भाज्या देखील वाफरल्या आहेत. आपण जे मिक्सरला वाटण लागलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं. छान आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मिक्सर लागलं म्हणजे सगळं निघून जातं वाटण आहे ते मिक्सरमधलं. आता थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकू नका. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं साधारण 1.5 ग्लास इतकं. तुम्हाला कितपत कमी जास्त हवं आहे त्यानुसार तुम्ही भाजीचं प्रमाण कमी अधिक करू शकता या ठिकाणी पाण्याचं. आता काय करायचं आहे, झाकण ठेवून याला या भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एक 5 मिनिटांनी बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटांनंतर भाजी देखील छान शिजली देखील आहे. सर्व भाज्या देखील छान शिजल्या आहेत झाकून ठेवल्यामुळे. बघू शकता इथे आपली मस्त अशी भोगीची भाजी देखील बनवून तयार झाली. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. इथे बघू शकता आपली मस्त अशी अस्सल पारंपरिक पद्धतीने आपली इथे भोगीची भाजी देखील बनवून तयार झालेली आहे. रस्सेदार अशी छान दिसते. इथे आपली अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी देखील बनवून तयार झालेली आहे. चवीला तर म्हणा तर अगदी अप्रतिम चवीची लागते. आता भोगीची भाजी तयार झाली, पण बाजरीची भाकरीशिवाय भोगीच्या भाजीचा भेद कसा पूर्ण होईल. तर इथे मस्त खमंग तीळ लावलेली बाजरीची भाकरी. इथे मी 2 भाकरी एवढं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ चिमूटभर टाकलेलं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा पीठ थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला या बाजरीचं पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे. आणि तव्याच्या मदतीने 2 ते 3 मिनिट याला चांगलं मळून घ्यायचं आहे, मऊसर असं होईपर्यंत. आणि गोळा ठेवताना बाजरीच्या पिठाचा खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त सैल नाही. आता तुम्ही हे बाजरीचे पीठ आहे ना छान मळून घेईल ना तेवढे तुमचं पीठ बाजरीची भाकरी आहे ना तुटणार नाही. त्यासाठी आपल्याला पीठ हे मळून छान मळून घ्यायचे मऊसर असं 2 ते 3 मिनिट छान तव्याच्या मदतीने. आणि आता तुम्हाला जेवढी लहान मोठी भाकरी हवी त्यानुसार त्याप्रमाणे याचं उंडा काढून घ्यायचा आहे ताटामध्ये. खाली आपल्याला थोडंसं कोरडं पीठ टाकायचे बाजरीचं, कारण भाकरी चिटकत नाही खालच्या बाजूने, त्यासाठी कोरडं पीठ टाकायचं. आणि हा उंडा आहे ना त्याच्यावरती भाकरी ते ठेवायचा कोरड्या पिठात आणि याला थापून घ्यायचे. तुम्ही थोडंसं कोरडं पीठ लावू शकता हाताला, म्हणजे थापताना चिकटकणार नाही भाकरी. आणि छान गोल गरगरीत छान थापून घ्यायचे आहे. आणि तीळ लावायचे वरून भाकरीला. मी सुरुवातीला आहे ना विसरून गेले आणि वरून असे तीळ टाकायचे. भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असं बाजरीच्या भाकरीवरती तीळ टाकतात. इथे आपली गोल गरगरीत छान भाकरी तयार झालेली आहे. चला आता ही भाकरी भाजून घेणार आहोत. तवा मध्यम गरम झाला की तीळ लावलेली भाकरी आहे ना ती तीळ लावलेली बाजू आहे ना ती खाली करायची आणि ही बिना तिळाची बाजू आहे ना ती वरती करायची. आणि लावलेली तीळ आहे ना बघा अलगदपणे सोडायची आणि याला पाणी लावून घ्यायचं आहे वरून असं. आणि थोडेसे तीळ टाकायचे वरून. भाकरीला पाणी लावलं ना वरच्या बाजूनं लगेच तीळ चिटकून बसतात लगेच पाण्यामुळे. काही जणांकडे एकाच बाजूने तीळ लावतात आणि दोन्ही बाजूने छान वाटतात ते. आता पाणी सुकू दिलं ना 1 ते 2 मिनिटांनी याला पाणी सुकले की पलटी मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला गॅस आहे ना उलटून घ्यायची आहे. खूप जास्त पाणी सुकू देऊ नका नाहीतर भाकरीला चिरा पडतात. आता गॅस मोठा करून खालच्या बाजूने भाकरी भाजून घ्यायची आहे. छान खरपूस छान भाकरी भाजून घ्यायची आहे खालच्या बाजूने. आता तुम्ही 2 ते 3 मिनिटांनी बघू शकता भाकरी छान देखील भाजून येईल आहे खरपूस. आता खालची बाजू येणार ते वरती करायची आहे. आणि तुम्ही भाकरी बघू शकता हळूहळू छान टम्म देखील फुगली आहे, अगदी मस्त झालेली आहे. आणि ही खूप पौष्टिक आहे. आणि थंडीमध्ये आवर्जून भाकरी खाल्ली जाते बाजरीची ते लावलेली भोगीच्या दिवशी. बघू शकता खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने देखील छान खरपूस मस्त बनवून तयार झालेली आहे बाजरीची भाकरी तीळ लावलेली. मस्त भोगीचा
ची थाळी बनवून तयार झालेली आहे। खमंग आणि चविष्ट अशी भोगीचे किंवा खेंगार, शेंगसोला किंवा भोगीची भाजी, त्यासोबत केलेली तीळ लावलेली खरपूस बाजरीची भाकरी, असा भन्नाट बेत आपला तयार झालेला आहे गावरान असा। इथे बघू शकता तुम्ही बाजरीची भाकरी अगदी मस्त झालेली आहे। तीळ लावलेली बाजरीची भाकरी अगदी बघू शकता छान देखील तयार झालेली आहे, अगदी छान फुगली देखील आहे आणि कडेपर्यंत अशी छान फुगली आहे। बघू शकता पापुंदा अलगदमध्ये छान निघला देखील आहे, अगदी मऊसूत छान बनवून तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही खरपूस अशी आणि खूप छान लागते चवीला सुद्धा ही बाजरीची भाकरी। तुम्ही सुद्धा ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी नक्की करून बघा, फार आवडेल आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।